जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती, दूर देशी तो पोरनी जावा माय इथे अंगाई गाते, साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते, येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत, वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट. हे अगदी 100% खरं आहे की मी आपल्या लोकांना सोडून अमेरिकेत नाही राहू शकत. अच्छा, म्हणजे आपणच बबन का? हो. समीर नेहमी माझ्याबद्दल बोलत असतो ना. का बोलवलं होतंस मला? आणि आपलं आता भेटायचं नाही असं ठरलं होतं ना? आई आहे ना कोमलची, मग तिच्या मनातलं कसं कळत नाही तिला? केवळ तिच्या समाधानासाठी म्हणून कोमलनं समीरशी लग्न करायला नकार दिला. लग्न झाल्यानंतर अमेरिकेला जा, तुम्ही दोघेही तिथेच राहा, पण समीर तू लग्न मात्र कोमलशीच कर. अरे काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही जरा विचारा ना डॉक्टरना. विचारतो. पेशंटचे आई वडील कोण? आम्हीच. मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. सरपोतदार, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना. तुमच्या मुलीचं लग्न झाले का? नाही नाही अजून. कोमल, खरंच बदललोय का? तू जसा आहे तसाच आहेस, अगदी बालिश, प्रेमळ. चल आपण तुझ्या घरी जाऊ आणि सगळे एकत्र जेऊया. नाही, नको. आज तुला माझं ऐकावंच लागणार आहे समीर, का? कारण आयुष्यभर मला तुझंच तर ऐकायचंय. तर सोड ना अमेरिका, काय ठेवलंय तिथे?
अरे अरे समीर, इथे सगळे लोक तुला आपले मानणारे आहेत. झालं म्हणजे मीच बदलायचं. तुमची मुलगी आई होऊ शकत नाही. तत्पूर्वी या डॉक्युमेंट्सवर मला तुमची सही हवी. याच्यावर सही करा. यातनं दुसरा काहीच मार्ग नाहीये का डॉक्टर? ठीक होईल, सगळं ठीक होईल. शांत.
का करतोयस हे सगळं? इतक्या दिवसांनी आई वडिलांना भेटायला आलो, तेव्हा वाटलं काही दिवस आई वडिलांबरोबर घालवेन, ज्यांच्या आठवणीत पुन्हा परदेशी राहणं सुसह्य होईल. पण इथे आल्यावर कळलं की पप्पांना कॅन्सर आहे. काय म्हणाले डॉक्टर? काही फारसं गंभीर नाही आहे. फक्त एका ऑपरेशनसाठी सह्या पाहिजे होत्या त्यांना आमच्या. ऑपरेशन? नाही म्हणजे तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही. त्यांची सतत काळजी घ्यायला हवी. आणि मी तिथे अमेरिकेत. आणि आता जिला माझी काळजी आहे, जी माझं सर्वस्व आहे, ती माझी कोमल, तिची आज ही अशी अवस्था. बाप्पा एवढंच सांगतो, तिचं काही बरं वाईट झालं ना तर मी सुद्धा जगणार नाही. आमचं हे लग्न ना झालेलंच बरं आहे समीर. दीदी काय बोलतेस तू? सोनल, मी आज समीरशी फायनली बोलणार आहे. असं आई वडिलांचं मन दुखवून कसलं मन? काय बोलतेस तू? दीदी आईचं ऐकून असा वेडेपणा करू नकोस दीदी. स्वतःचा विचार कर ना. म्हणजे मी स्वार्थी व्हायचं असं म्हणायचंय तुला? अगं दीदी, मी असं कुठे म्हणतेय? लग्न तुला करायचंय, आईला नाही. बघ सोनल, यामध्ये आईचा काही एक स्वार्थ नाहीये. ती फक्त माझ्याबद्दल विचार करते आणि मला तिचं काही एक असं चुकीचं वाटत नाहीये. हे बघ दीदी, तू आहेस ना वेडी झाली आहेस, वेडी. सोनल, काय बोलतेस तू? हे सॉरी दीदी, पण भावनेच्या भरात तू असा निर्णय घेऊ नकोस दीदी. काय दीदी, काय झालं? काही नाही. समीर काय म्हणतोय? अमेरिकेतच स्थायिक व्हायचं म्हणतोय तो. वाव, म्हणजे तूही आता अमेरिकेला? यार लॉटरीच लागली यार तुझी तर. इतकं सोपं नाही ते सोनल. का बरं? अगं, आईला असं वाटतं की मी भारतातच राहणाऱ्या मुलाबरोबर लग्न करावं. अगं दीदी, मम्मीचं काय घेऊन बसली आहेस तू? पप्पा आहेत ना, मी बोलते पप्पांशी. नाही ऐकणार गती. ते माझ्यावर सोपव आणि तू तयारी कर अमेरिकेला जायची. सोनल, बाबा नका हो काळजी करू, होईल सगळं ठीक. काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. एव्हरीथिंग इज ओके. कदाचित आपण नंतर बोलू.
समीर, सगळं ठीक झालंय. व्यवस्थित झालंय. आई पप्पा, मी समीरला भेटून येते. हा थांब. का गाई? तू समीरला भेटायला जाणार नाहीयेस. यापुढे तू समीरला भेटायचं नाहीस. मला याचं कारण समजू शकेल? कारण आपण हे लग्न मोडलंय. आई, अगं काय बोलतेस तू हे? सोनल, तू अजून लहान आहेस. तुझा नाश्ता झाला असला तर कॉलेजला जाऊ शकतेस. मी समीरशी लग्न करायचं नाही हे फक्त तू एकटीने ठरवलंस. कारण मी तुझी आई आहे. तुझं भलं बरं तुझ्यापेक्षा मला जास्त समजतं, कळलं? अगं विशाखा, हे काय करतेस तू? एकदम डायरेक्ट टोकाची भूमिका घेऊ नये. कोमल बेटा, तू निघ. मी बोलतो हिच्याशी. तुम्ही ना नेहमी असं पाठीशी घालाय ना. विशाखा, कोमल, तू जा बेटा. तुम्ही पण ना दरवेळेला हे असं मागे घालता ना मुलींना. मग कोमल बेटा, कधी चाललाय समीर अमेरिकेला? आठवड्याभरात जाईल म्हणतो. अच्छा, आणि परत केव्हा येणार आहे? तिथेच अमेरिकेतच स्थायिक व्हायचं म्हणतोय. हा, चांगला जॉब, भरपूर पगार, बरं सुखसोयी. इथे इंडियात काय ठेवलं म्हणतोय. बरं. बरं काय? आता तो अमेरिकेत स्थायिक व्हायचं म्हणतो म्हणजे लग्नही तो अशाच मुलीशी करणार ना जी त्याच्याबरोबर अमेरिकेत स्थायिक होईल. मी काही कोमलला अमेरिकेला पाठवणार नाही. म्हणजे आम्ही लग्नच करू नये असं म्हणायचंय का तुला? कोमल, मी तुमचं लग्न करू नका असं म्हणणं नाहीये माझं. माझा विरोध लग्नाला नाहीच आहे. अहो, 2च मुली आपल्याला, त्यातली एक अशी दूर परदेशी गेली तर नाही, मला नाही पटणार. हे बघ कोमल, तुझी तयारी आहे ना त्याच्यासोबत अमेरिकेत राहण्याची? अहो, तिची तयारी असून काय उपयोग आहे? मी तिला अमेरिकेला पाठवणार नाही, कळलं? कोमल, कोमल बेटा, बघितलंस? केलंस ना नाराज तिला? माझं चुकलं. मी असं नको होतं वागायला. देवानी मला शिक्षा केली असं समजायचं. अहो, पण मला शिक्षा केली ठीक आहे. हो, कोमलचा काय दोष? तिचं आयुष्य का असं उद्ध्वस्त केलं त्याने? अगं, तुला झालंय तरी काय? हे असं काहीही होत नसतं. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो, हे मान्य आहे ना तुला?
आहेस का? चल मी तुला सोडून येतो. नाहीतरी सोनल तिकडे एकटीच आहे, तिलाही सोबत होईल तुझी. नाही, कोमलला इथे असं हॉस्पिटलमध्ये टाकून मी नाही जाणार. मी इथेच राहणार. अगं पण मी आहे ना इथे. कोमल खरंच कधी आई होऊ शकणार नाही का? हा नाही बाबा, तुम्ही मला सांगितलं ते ठीक आहे, पण हे आता कोणालाही कळता कामा नये. नाही, ही गोष्ट फक्त तुम्ही, आई आणि फक्त माझ्या दुसरं कोणालाही सांगायची नाही प्लीज. कोमलचा ऍक्सिडेंट झालाय. काय? आम्हाला काहीच माहित नाही. काही सिरियस वगैरे? अमेरिकेत सुद्धा असं ट्रॅफिक असतो? अजिबात नाही ग वेडे. आम्ही का लपवू तुझ्यापासून काही? हे बघ, मी तुला काहीही होऊ देणार नाहीये.